तर काल करुणा मुंडे यांनी एक फेसबुक पोस्ट केलेली होती आणि करुणा मुंडे यांनी दावा केलेला होता की धनंजय मुंडे यांचा जो राजीनामा आहे तो 2 दिवसांच्या पूर्वीच लिहून घेतलेला आहे आणि आता पुन्हा म्हणजे 2 दिवसांच्या नंतर आज धनंजय मुंडे हे राजीनामा देणार आहेत असं त्यांनी म्हटलं होतं। मात्र आता पुन्हा करुणा मुंडे असं म्हणतायत की मी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे। धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतलेला तर आहेच, मात्र तो आज जाहीर होणार नाहीये। आणखी पुढचे 2-3 दिवसांचा अवधी हा राजीनामा जाहीर करण्यासाठी लागेल असं सुद्धा करुणा मुंडेंनी म्हटलेलं आहे। तर याच संदर्भात आता प्रकाश सोळंके यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली, आपण बघूया। माजलगावचे आमदार प्रकाशदादा सोळंके आपल्यासोबत आहेत। संतोष देशमुख प्रकरणामध्ये जी काही आग्रही गुन्हेगारांच्या बाबतीत भूमिका घेतली होती त्यातील एक महत्त्वाचं नाव प्रकाशदादा सोळंके आहेत। आज चार्जशीट काही 2 दिवसांपूर्वी दाखल झाली, काय त्या चार्जशीटबद्दल आपली प्रतिक्रिया? चार्जशीट म्हणजे CIDने जो तपास केलेला आहे खरोखरच त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की अतिशय बारकाईने त्यांनी हा तपास केलेला आहे आणि गुन्हेगारांना न्यायालयासमोर उभं करून त्यांना कठोरातली कठोर शिक्षा व्हावी असा CIDचा निश्चितपणानं याच्यातून प्रयत्न दिसतोय। आता उज्ज्वल निकम साहेबांची या केसमध्ये वकील म्हणून नेमणूक झालेली आहे आणि ही सुद्धा गोष्ट या खटला जलद गतीनं चालवण्याच्या बाबत कालच मुख्यमंत्री बोललेले आहेत। आमची अपेक्षा एवढीच आहे की लवकरात लवकर जलद गती कोर्टामध्ये ही केस चालावी आणि जे संतोष देशमुखचे मारेकरी आहेत त्यांना कठोरात कठोर म्हणजे फाशीची शिक्षा व्हावी, याच्यासाठीच आम्ही आंदोलन केलं होतं। ती आमची प्रमुख मागणी होती आणि याचा मला आनंद आहे की आता पुढच्या महिना 2 महिना 3 महिन्याच्या काळामध्ये ही मागणी निश्चितपणानं पूर्णत्वाला जाईल। आकांचा आका म्हणून सातत्यानं ज्यांच्याबद्दल आरोप व्हायचा त्यातल्या आकाला तर मुख्य आरोपी केलेला आहे, मात्र आकांच्या आकावर कुठल्याही प्रकारची कारवाई नाही आहे। खरंच त्यांचा सहभाग आहे असं तुम्हाला वाटतंय का? काय तुमच्यापर्यंत ह्या सगळ्या प्रकरणाची माहिती? नाही, याच्याबद्दल मी कधी काही बोललेलो नाही। आकाचा आका वगैरे ते सुरेश धस बोललेत, त्यांना विचारत आहे हा प्रश्न। मी स्पष्ट भूमिका मांडली होती की नैतिकतेच्या कारणावरून धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे, कारण त्यांच्या अत्यंत विश्वासू आणि जवळचा माणूस जर बीड जिल्ह्यामध्ये असे प्रकार करतो, खंडणी वसूल करणे, गुन्हेगारी प्रवृत्ती, मारणे, कोणाचं तरी अतिशय क्रूर हत्या करणे, ह्याच्यामध्ये त्यांचा निकटवर्तीय माणूस आहे, तर नैतिकतेच्या कारणावरून राजीनामा द्यायचा का नाही द्यायचा हा धनंजय मुंडेचा प्रश्न आहे। मग तो काही प्रश्न माझा नाही आहे, पण आम्ही मागणी केली होती, ठीक आहे, त्या मागणीला यश आलं नाही, परंतु आमची जी प्रमुख मागणी आहे देशमुख कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे त्याच्या दृष्टीनं वाटचाल चालू आहे। याचा खरोखरच मनापासून आम्हाला आनंद आहे। ज्यावेळेस तुमची बीडच्या पालकमंत्र्यांसोबत या विषयाशी चर्चा होती, काय त्यांचं म्हणणं या सगळ्या प्रकारात? नाही, या प्रश्नाच्या बाबतीत माझी बीडच्या पालकमंत्र्याबरोबर काहीही चर्चा झालेली नाही। आम्ही काही बोललेलो नाही याच्याबाबत, परंतु जी भूमिका आम्ही घेतलेली आहे ती जाहीरपणाने घेतलेली आहे। त्यांना काही विचारून घेतलेली नाही किंवा त्यांना काही माहिती असायचं कारण नाही आणि त्यांनी आम्हाला काय अशी भूमिका घ्या तशी घेऊ नका असं काही सांगितलेलं नाही। तुमच्या पक्षाचे नेते आहेत त्यांच्याकडे तुम्ही काहीच बोलला नाही ह्या सगळ्या विषया संदर्भामध्ये? बीडमध्ये काय घडतंय, बीडमध्ये काय घडतंय हे मागच्या 4 वर्षापासून आम्ही सातत्यानं आमचे नेते अजितदादा पवार यांच्या कानावरती गोष्टी घातलेल्या आहेत। त्याच्या बाबतीत घातलेल्या नाहीत असं नाही, पूर्ण घातलेल्या आहेत। आता त्याच्या बाबतीत निर्णय काय घ्यायचा तो अजितदादांनी घ्यायचा आहे। नाही होईल, आता तरी पालकमंत्री झाले दादा, तर पालकमंत्री झालेले आहेत, निश्चितपणानं त्यांचं अधिकचं लक्ष आता बीड जिल्ह्याकडे असणार आहे। खऱ्या अर्थानं आणखीन काही जे काही बीड जिल्ह्यामध्ये गोष्टी झाल्यात त्याच्या बाबतीत त्यांना माहिती घेता येईल। अजूनही तुमचा जो त्या प्रकरणातला जो एक आरोपी आहे तो अजूनही अटकेत नाही आहे, अजूनही अटकेत नाही आहे। त्याच्या बाबतीत आज पोलीस प्रयत्न करत आहेत। आज सकाळीच मी पोलीस अधिकाऱ्याशी बोललो, ते म्हणले आमचे अजूनही प्रयत्न रात्रंदिवस चालू आहेत त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचे, पण दुर्दैवाने तो अटक होऊ शकला नाही। पण त्याच्यात काही पोलीस कमी प्रयत्न करते असं नाही किंवा त्यांनी दुर्लक्ष केलं असं अजिबात नाही। पोलिसांच्या तपासावर तुम्ही? आम्ही पूर्णपणे समाधानी आहोत पोलिसाच्या तपासाच्या बाबतीत। कुठंही पोलिसांनी 1 इंचही जागा ठेवलेली नाही आरोपीला निसटण्याची, याची आम्हाला खात्री झालेली आहे। दादा, आणखीन एक महत्त्वाचा विषय असा आहे, जिल्हा नियोजनच्या भ्रष्टाचारासंदर्भामध्ये तुमच्याकडे काही तक्रारी आल्या होत्या का? सुरेश धसांना थेट धनंजय मुंडेंचं जसं कुठेतरी त्यांच्या लोकांचा सहभाग असल्याचं म्हटलं होतं, काय परिस्थिती असायची जिल्हा नियोजनची? हे पहा,
मी जाहीरपणाने बोललेलो आहे की धनंजय मुंडे पालकमंत्री असताना त्यांचा संपूर्ण कारभार हा वाल्मिक कराड बघायचे. त्यांच्या अत्यंत विश्वासातला जवळचा माणूस म्हणून प्रत्येक ठिकाणी, मग जिल्हा नियोजन समिती असेल किंवा बीड जिल्ह्यातलं राजकीय नियोजन असेल किंवा लोकसभेचं नियोजन असेल, एक प्रमुख सहकारी म्हणून त्यांची भूमिका असायची आणि आमचे सगळ्यांचे त्यांचे संबंध होते. कारण तो प्रमुख सहकारी होता धनंजय मुंडेंचा. धनंजय मुंडेंच्या ॲब्सेन्समध्ये तो त्यांचा मतदारसंघ सांभाळायचा. त्याच्यामुळं आमचे सगळ्यांचेच त्याचे संबंध होते. शेवटचा प्रश्न, तुमची हीच भूमिका राहणार आहे का धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला पाहिजे? पहा, नैतिकतेच्या भूमिका जर असेल, नैतिकतेची चाड असेल तर त्यांनी द्यावा असं आम्ही वारंवार म्हणतोय. आता ते त्यांनी ठरवायचं, धनंजय मुंडेंनी, मी नाही ठरवायचं. आम्ही म्हणतोय की ते तुम्ही या खटल्याचा निकाल लागल्यानंतर परत मंत्री बना, तुम्हाला काही अडचण नाही. पण खटल्याचा निकाल तर लागू द्या, आरोपींना फाशी तर होऊ द्या. ती फाशी झाल्यानंतर तुम्ही परत मंत्रिमंडळात या, त्याच्याबद्दल काय आमचा आक्षेप असायचं कारण नाही. धन्यवाद दादा आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. एकंदरीतच धनंजय मुंडेंना नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा द्यायलाच हवा अशा पद्धतीची भूमिका प्रकाशदादा सोळंके यांना व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं. सचिन शिंदेसह निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.